करमाळा तालुक्यातील केम ग्रामस्थांच्या वतीने ते आहे ते गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते. आपण पाहू शकतो की केम गावातील तरुण वर्ग असतील तसेच ज्येष्ठ मंडळी देखील या जे आहे ते स्वच्छता मोहीम राबवते. तब्बल जे आहे ते 7 आठवड्यांपासून जे आहे ते गावामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. या ठिकाणी जे आहे ते छत्रपती शासन ग्रुप असेल, तसेच करमाळ्याचे गट विकास अधिकारी डॉक्टर अमित कदम आहेत, तसेच तत्कालीन गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये जे आहे तो सहभाग नोंदवलेला आहे. आपल्याबरोबर सध्या या ठिकाणी करमाळ्याचे गट विकास अधिकारी डॉक्टर अमित कदम साहेब साहेब काय सांगाल या करमाळ्यामध्ये ही जी स्वच्छता मोहीम तरुणांतर्फे राबवली जाते, आपण देखील यामध्ये सहभाग नोंदवलाय, काय प्रतिक्रिया आहे? प्रेम ग्रामस्थांच्या वतीनं जे आता हा 7 आठवड्याचा चाललेला कार्यक्रम आहे. दर रविवारी इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते. याप्रमाणेच आपल्या तालुक्यातील बाकी ग्रामपंचायतींनी सुद्धा आदर्श घेऊन आपल्या वैयक्तिक ग्रामपंचायतीतील स्वच्छता राबवावी असं आवाहन मी याद्वारे करू शकतो. करमाळ्याचे तत्कालीन गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब देखील आपल्याबरोबर. साहेब काय सांगाल, तरुणांचा हा पुढाकार आणि गेले 7 आठवड्यांपासून हा उपक्रम सुरू आहे, आपण देखील करमाळ्या तालुक्यात असल्यामुळे यामध्ये सहभाग नोंदवलाय, काय प्रतिक्रिया असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा केम ग्रामस्थांचं आणि येथील तरुणांचं अभिनंदन आहे. कारण त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की अशी स्वच्छता मोहीम राबवा. त्यांनी स्वतःहून राबवली. राबवल्यानंतर ही सगळ्यांना माहीत झाली. ते आम्ही बघितल्यानंतर आम्ही स्वतःहून आलो. आज सगळ्या गाव स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला. तर हा आदर्श संपूर्ण तालुक्यानी नाही तर जिल्ह्याने घेतला पाहिजे. तर ह्या केम गावाच्या धर्तीवर आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता मोहीम पुढच्या आठवड्यापासून सुरू करतो. नक्कीच आपण पाहतोय की छत्रपती शासन ग्रुपचे अध्यक्ष देखील प्राणजित गवंडी देखील सहभागी झालेत. काय सांगाल, आपलं गड किल्ले संवर्धनाचं काम आहे, परंतु आज स्वच्छता मोहिमेमध्ये देखील या सहभाग नोंदवलाय, काय प्रतिक्रिया? मी प्रथमतः केम ग्रामस्थांचे सर्वांचे मनापासून आभारी आहे की हा उपक्रम आपण गेल्या 7 आठवड्यापासून चालू केला आहे. तरी या उपक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. केम गावानीच नव्हे, करमाळा तालुक्यानीच नव्हे, तर जिल्ह्याने नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्राने ह्या गावच्या साफसफाई स्वच्छता मोहिमचा आदर्श घेतला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील ग्रामपंचायतनी हा कार्यक्रम चालू केला पाहिजे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा. आणि करमाळा ग्रामस्थांनी, केम ग्रामस्थांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. केम गावचे तरुण वर्ग देखील या मोहिमेत आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? आज आम्ही युवकांच्या सहकार्यातून ही संकल्पना राबवून आपले केम स्वच्छ केम ही ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याचं नियोजन केलं होतं. शेवटी गाव मोठं असल्यामुळं ग्रामपंचायतीलाही कुठेतरी पूर्णपणे स्वच्छता ठेवणं अशक्य होतं. त्यामुळं आम्ही ही संकल्पना युवकांच्या आणि सगळ्यांच्या सहकार्यातून राबवण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचा आज 7वा रविवार यशस्वीरित्या पार पडलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या केम ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देखील या मोहिमेत आहे. काय सांगाल, प्रशासनाच्या वतीने देखील अनेक वेळा अडचण येते साफसफाईला, परंतु तरुणांनी पुढाकार देऊन आपलं गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, काय प्रतिक्रिया असणार? खरंच केमगावच्या जे तरुण वर्ग आहे त्यांनी इतका उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव केमगाव म्हणून, आणि त्यांनी प्रत्येक आठवड्याचं 2 तास सकाळी गावासाठीला स्वच्छता मोहीम राबवण्यासाठीला जो योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतलाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला. जी ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी आहेत कमी प्रमाणात असल्यामुळे गावाची एरिया जो आहे तो मोठा असल्यामुळे ह्या तरुण वर्गाचा फायदा निश्चितच ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात झाला. नक्कीच आपण पाहतोय की गेले जे आहे ते 7 आठवड्यांपासून जे आहे ते ही स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते. तसेच या ठिकाणी जे आहे ते उत्तरेश्वर मंदिर आहे, श्रावण महिना सुरू आहे, अनेक भाविकांची देखील गर्दी पाहायला मिळते. उद्या श्रावण सोमवार निमित्त या भागामध्ये दर्शनाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आज जे आहे ते या परिसरातील जे आहे ते युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली, काय प्रतिक्रिया? स्वच्छता मोहीम ही जी आहे, गावकऱ्यांनी फार मोठा चांगला आणि सुंदर असा निर्णय त्यांनी घेतला आणि आज समाजाला ह्या गोष्टीची फार आवश्यकता आहे. स्वच्छता आणि स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वच्छता ठेवणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी यांनी जी मोहीम राबवली आहे याच्याबद्दल मी त्यांना फार फार आशीर्वाद देतो की अशीच मोहीम त्यांनी राबवत राहावी आणि अनंत काळापर्यंत ही टिकत राहावी. नक्कीच आपण पाहतोय की जे हे राजकीय गट बाजूला ठेवून गावातील तरुण पिढी जी आहे ते गावासाठी मदतीला पुढे सरसावलेली पाहायला मिळते. आणि गेले 7 आठवड्यांपासून जे आहे ती केम गावामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जात असून हा जो उपक्रम आहे तो करमाळा तालुक्यामधील देखील सर्व तरुणांनी आदर्श घेऊन सुरू करावा, अशी देखील प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी केलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.